मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाची माहिती देणारा आहे। विशेषतः सौदी अरेबियामध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा काम करण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सौदी अरेबिया सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, जो लाखो कामगारांच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणेल। हो, कफाला पद्धत बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय सौदी अरेबिया सरकारने घेतला आहे। त्याचा लाखो भारतीयांना मोठा फायदा होणार आहे। चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सौदी अरेबियामध्ये नेले जात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पासपोर्ट काढून घेऊन गुलाम बनवलं जात असे। असा अनुभव आतापर्यंत लाखो भारतीयांना आला आहे। चांगला पैसा कमवायला गेलेला भारतीय कर्मचारी आयुष्यभर तिकडे गुलाम म्हणून राहतो, उपासमार सहन करतो, कुटुंबाला कधीच भेटू शकत नाही। या विषयावर अनेक चित्रपटही आले आहेत, पण ही कफाला पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे। कफाला प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रिन्स मोहम्मद सलमान यांनी घेतला आहे। त्यामुळे जवळपास 25 लाख भारतीय आणि 1.5 कोटीहून जास्त परकीय कर्मचारी कामगार गुलामगिरीतून मुक्त झाले आहेत। क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या विजन 2030 या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामागे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याचा आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा उद्देश आहे। कफाला पद्धत आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। ही पद्धत काय होती, त्यामुळे कामगारांचे जीवन कसे कठीण झाले आणि ती रद्द झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे मिळतील, आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। मित्रांनो, सौदी अरेबियातील कफाला पद्धत ही काही नवीन घटना नव्हती। ती गेल्या 50 वर्षापासून अस्तित्वात होती। या पद्धतीनुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा इतर कोणत्याही देशाचा नागरिक, कोणताही परदेशी कामगार सौदी अरेबियामध्ये काम करण्यासाठी सौदीमध्ये त्याला कफीलची आवश्यकता असे आणि जो कफील असतो त्याच्या माध्यमातून जो कामगार काम करतो त्याला कफाला पद्धत असे म्हणतात। कफाला पद्धतीची सुरुवात 1950च्या दशकात झाली होती। या व्यवस्थेमुळे परदेशी कामगारांना त्यांची नियुक्ती करणाऱ्या कंपनीच्या संपूर्ण अधीनस्थ राहावे लागत होते। पासपोर्ट जप्त करणे, नोकरी बदलण्यास किंवा देश सोडण्यास मनाई करणे अशी अनेक बंधने त्यांच्यावर लादली जात होती। या व्यवस्थेला आधुनिक गुलाम म्हटले जायचं। महिलांच्या बाबतीत ही स्थिती आणखीन भयावह होती। शारीरिक आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या होत्या। मानवाधिकार संघटना, आंतरराष्ट्रीय दबाव, परदेशी नागरिकांच्या तक्रारी या सर्वांचा परिणाम सौदी सरकारवर प्रचंड दबाव होता। ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि युनायटेड नेशन्स सारख्या संस्थांनीही कफाला यंत्रणेला मानवी तस्करीसारखा प्रकार घोषित केला होता। कफील कामगारावर नियंत्रण करायचे, त्यामध्ये त्यांचा व्हिसा, त्यांचा अकामा, ते कुठे काम करणार कुठे नाही याचा निर्णय कफील करायचे। यासोबतच कामगारांच्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय कफील घ्यायचे। कामगाराने सौदी अरेबिया देश सोडून मायदेशी कधी परतायचे हे देखील कफीलवर अवलंबून होते। कफीलच्या परवानगीशिवाय कामगार नोकरी बदलू शकत नव्हते, निघू शकत नव्हते किंवा तक्रार करू शकत नव्हते। कधीकधी कफील कामगारांचे पासपोर्ट देखील ठेवत असे। कामगार तुरुंगात नाही तर कायदेशीररित्या कफीलच्या दयेवर अडकले जायचे। या व्यवस्थेमुळे लाखो लोकांचे जीवन कठीण झाले होते। जर कोणाला नोकरी सोडायची असेल तर तसे ते करू शकत नव्हते। जर कोणाला चांगल्या कंपनीत जायचे असेल तर त्यांना ट्रान्सफर मिळू शकत नव्हते। जर त्यांचा पगार कापला गेला तर तक्रार करण्याचा अधिकार नव्हता आणि जर कफीलने त्यांचा इकामा नूतनीकरण केला नाही तर हद्दपारीची भीती होती। अनेक प्रकरणांमध्ये कफील त्यांचे पगार देत नव्हते किंवा त्यांचे पासपोर्ट परत करत नव्हते। कामगारांना त्यांचे काम करण्याचे ठिकाण आवडो किंवा न आवडो, त्यांना वर्षानुवर्षे त्याच कंपनीत काम करण्यास भाग पाडले जात होते। परंतु आता सौदी अरेबिया सरकारने कफाला प्रणाली पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा केली आहे। याचा अर्थ कामगार आता कफीलच्या तावडीतून मुक्त झालेले आहेत। या निर्णयामुळे प्रिन्स यांचे जगभरात कौतुक होत आहे। आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानवाधिकार वॉचने याला ऐतिहासिक निर्णय म्हटले आहे। मित्रांनो, ही पद्धत रद्द झाल्यानंतर काय होईल भारतीयांना फायदा ते जाणून घेऊ। कफीला प्रणाली संपल्यानंतर देशाबाहेरील स्थलांतरित कामगारांना
कोणते अधिकार मिळतील? प्रथम ते कफीलच्या परवानगीशिवाय नोकरी बदलू शकतात. आता त्यांना कफीलच्या कोणत्याही NOCची आवश्यकता राहणार नाही. दुसरे म्हणजे कामगार त्यांचा पासपोर्ट आता स्वतःकडे जपून ठेवू शकतील आणि कोणताही कफील त्यांना थांबवू शकणार नाही. तिसरे म्हणजे संपूर्ण व्यवस्था आता अधिकृत आणि कामगार पोर्टलद्वारे ऑनलाईन असेल, ज्यामुळे गोष्टी स्पष्ट आणि समजण्यास सोप्या होतील. चौथे म्हणजे सौदी अरेबियात जाणे आणि तेथून मायदेशी परतणे हे कामगारांच्या इच्छेवर असेल. त्यांना कोणीही अडवू शकणार नाही, त्याचे त्यांना स्वातंत्र्य असेल. पाचवे म्हणजे कंपनी किंवा कफीलने पद्धतीचा गैरवापर केला तर त्याला जबर दंडाची शिक्षा होणार आहे. या सर्व निर्णयामुळे कामगारांना त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल एवढे मोठे स्वातंत्र्य मिळाले आहे. मित्रांनो, सौदी अरेबियामध्ये 1 कोटीहून अधिक स्थलांतरित कामगार काम करतात, ज्यात बहुतेक भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमधून येतात. ही कफाला पद्धत बंद झाल्यानंतर कामगार आता स्वतःच्या नोकऱ्या स्वतः निवडू शकतील. जर एखादी कंपनी कमी पगार देत असेल तर ते दुसऱ्या कंपनीत जाऊ शकतील. आज तुम्ही इथे काम करता, उद्या तुम्ही दुसऱ्या कंपनीत काम करू शकता. आता कामगारावरील भीती आणि दबाव कमी होईल आणि त्यांचे हक्क बळकट होतील. सौदी सरकारने स्पष्ट सांगितले आहे की हे पाऊल त्यांच्या व्हिजन 2030चा एक भाग आहे. एक आदर्श कामगार व्यवस्था निर्माण करणे, कामगारांच्या हक्काचे रक्षण करणे आणि सौदी अरेबियाला प्रगत देश बनवणे हे ध्येय आहे, जिथे स्थलांतरित कामगार देखील सन्मानाने आणि न्यायाने काम करू शकतील. त्यामुळे सौदी अरेबियाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा वाढेल आणि कामगारांसाठी राहणीमान सुलभ होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक काळ असा होता जेव्हा कामगार वर्षानुवर्षे कंपनीच्या दयेवर होते, फक्त पासपोर्ट आणि स्वाक्षरीसाठी. याचा अर्थ अनेक कफील कामगारांचे पासपोर्ट जप्त करून ठेवत असत. ते कामगारांचे पासपोर्ट परत देत नसत. कंपन्या कफीलच्या परवानगीशिवाय नोकरी देत नसत, नोकरीतून सोडत नसत. पूर्वी अशी परिस्थिती होती. ते दिवस गेले आहेत. जर एखादा कामगार मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांच्यावर कफीलचे कोणतेही बंधन असणार नाही. ते स्वखुशीने दुसऱ्या कंपनीत जाऊ शकतात, त्यांच्या देशात परत येऊ शकतात किंवा चांगल्या संधी शोधू शकतात. भारतीय कामगारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. विशेषतः गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील हजारो मजूर सध्या सौदी अरेबियामध्ये कार्यरत आहेत. आता सौदी सरकारने हे स्पष्ट केले आहे की कामगार देखील माणसे आहेत, त्यांचे हक्क आहेत आणि त्यांचा आदर केला जाईल. तर मित्रांनो, हीच ती मोठी बातमी होती ज्याची लाखो परदेशी कामगार वाट पाहत होते. कफाला पद्धत आता इतिहास जमा झाली आहे आणि सौदी अरेबियामध्ये एक नवीन युगाची सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि शेअर करा.